त्यांचा एक शब्द आमची पूर्ण लाईफ डिसाईड करणार. काहीही करा तरी यांचं लग्न होणारच आहे. तेव्हा जाऊन त्याची मम्मी पप्पा वगैरे तयार झाले. ते पण अग्रीमेंट साईन करून घेऊया की मी काजल दुसरं कोणत्याच मुलग्यासोबत लग्न करणार नाही. शेवटचा जो निर्णय असणार ना तेच घेणार. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी घेऊन आलेले आहे लव्ह स्टोरीचा पार्ट 2. तर ह्या पार्टमध्ये काय काय असणार मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिली गोष्ट म्हणजे कसं आम्हाला जीवाचा धोका सांगितला, त्यानंतर त्याच्यावर आमचं रिॲक्शन काय होतं, माझ्या फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं, त्याच्या फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं, पुन्हा जीवाचा धोका सांगितल्यापासून ते सोल्युशन काढण्यापर्यंतचा प्रवास आमचा कसा होता, पुन्हा आम्ही काय सोल्युशन काढलं आणि कसं त्याच्या मम्मीला आम्ही तयार केलं ना, हे सगळं ह्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण शेवटपर्यंत नक्की पहा. सो स्टार्ट करूयात. जर तुम्ही पहिला पार्ट पाहिला नाहीये ना तर नक्की जाऊन पाहून या. माझ्या अकाउंटवरती पोस्टेड आहे. तो पार्ट पाहिला नाही तर तुम्हाला हा पार्ट काही समजणार नाहीये. तो पाहून या आणि मग इथे कंटिन्यू करा. सो पुन्हा स्टार्ट करूया. मिनी ब्लॉग्स मधून तुम्हाला समजलं असेल की मम्मी गेली होती, मग त्या गुरुजींनी काय सांगितलं. तर स्टार्टिंग पासून मी थोडंसं सांगते. मागच्या व्हिडिओचं पण तुम्हाला एकदम एंडिंग सांगते. माझे जे सासू सासरे आहेत ना ते लग्नाचा विषय काढत होते, म्हणून मग माझे पप्पा म्हटले मम्मीला की तू जाऊन बघून ये की ॲटलिस्ट लग्न निघतंय का नाही किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत का नाहीत हे सगळं पाहून ये. तर मग मम्मी गेली तिकडे आणि मग लाईक नॉर्मल जिथं आम्ही नेहमी बघतो ना, आपण बामण बघतो म्हणजे एखादे ठरलेले गुरुजी असतात त्यांच्याकडेच आपण नेहमी जातो ना, तसंच आमच्या ओळखीचे जे आहेत ना त्यांच्याकडेच मम्मी गेली होती. गेल्यावरती बोलले की हा, त्यांनी कुंडली पाहिल्यानंतर ते बोलले की नाही लग्न निघत नाही, मंगळ आहे किंवा 7.5 आहे किंवा असं भरपूर काय काय सांगितलं, ज्याच्याबद्दल मला आता सध्या माहीत नाही त्याची नावं काय काय होती. भरपूर काय सांगितलं, ह्याच्यामुळे हे निघत नाही, हा गुरु आहे, हा रास आहे, ती रास आहे, लाईक हे ह्याच्यात आहे ते त्याच्यात आहे असं, त्यामुळे लग्न निघत नाही यांचं आणि तुम्ही करूच नका. आणि जरी तुम्ही केलं तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात पुढं, म्हणजे सेपरेट होऊ शकतात, ते त्यांची भांडणं लागू शकतात किंवा म्हणजे लागलीच होणार नाही, 1 वर्षात नाही होणार आहे, 6 महिन्यात होणार नाही तर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ना जसं जसं वर्ष निघत जातील ना तेव्हा मग त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स व्हायला स्टार्ट होतील. आणि ते व्हायला नको म्हणून आताच आम्ही सांगतो की लग्न करू नका. आम्ही म्हणलं हे असं कसं असू शकतं, ते बोलले नाही असं असतंच. आणि त्यांनी आम्हाला एक्झाम्पल सांगायला पण स्टार्ट केले की हा आमच्या लाईफमध्ये आम्ही असे बघितलेले आहेत व्यक्ती ज्यांच्यासोबत हे खरं घडलेलं आहे. मी म्हटलं ठीक आहे. मला तेव्हाच टेन्शन यायला चालू झालं होतं म्हणजे मम्मीला. आणि मग आहे तसं सगळं मम्मीने ऐकलेलं आणि मग इथे आली आणि मग सासू सासऱ्यांना सांगितलं की असं असं सांगत आहेत, मग काय करायचं वगैरे. मग जसं यांना समजलं, हे घरातले म्हणजे सासू सासऱ्यांना जसं समजलं ते पण टेन्शनमध्ये आले होते. त्यांना पण समजत नव्हतं काय करायचं. मग त्यांनी लाईक चौकशी केली आणि आम्ही तिथंच नाही भरपूर जागे आणखीन ओळखीचे वगैरे होते, म्हणजे कोल्हापूरमध्ये जेवढे होते त्यांच्या सगळ्यांकडे पाहिलं, म्हणजे छोटे मोठे जेवढे काही गुरुजीज वगैरे आहेत ना तर सगळ्यांकडे पाहिलं. त्यानंतर ना बाहेर आमच्या गावाकडच्या साईडला वगैरे असतात ना तिथं सगळीकडे पण पाहिलं की खरंच काय होतंय का. तर तुम्हाला सांगते ऑनेस्टली, काही जण होते ना ते कुंडली पाहिल्यावरती म्हणायचे की नाही ह्यांचं काय होणार आहे माहिती आहे का, काहीही झालं तुम्ही काहीही करा तरी यांचं लग्न होणारच आहे, हे लिहिलेलंच आहे, त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही आणि हे होणार आहे. आणि त्याच जागी काही जण म्हणायचे की लग्न करू नका, काही जण म्हणायचे की लग्न निघतच नाही तर तुम्ही का करायला लागलाय वगैरे असं सगळं. आता आम्हाला सगळ्यांना समजलंच होतं की काय काय सांगितलेलं आहे. आणि मेन म्हणजे इथपर्यंत ठीक होतं की हा आमचं पटणारं नाही किंवा आमची भांडणं होतील, हे सगळं ठीक होतं. पण जीवाचा धोका सांगितल्यावरती आम्हाला काहीच समजलं नाही, कारण की आमच्या जागी कोणी जरी असलं तरी त्याला समजलं नसतं, कारण की ही खूप मोठी गोष्ट होती खूप. आणि पहिल्यांदाच मी ऐकलं होतं की असं पण काहीतरी असतं जीवाचा धोका वगैरे. मी लाईफमध्ये कधी असं ऐकलं नव्हतं की असं असतं, पण माहीतच नव्हतं मला. मग मी तर शॉकमध्ये, आम्ही सगळी शॉकमध्ये होतो की काय करायचं पुढे. आता एवढं सांगितलंय ना की, आणि टेन्शन आलं की हे असं नव्हतं की चला आपण इग्नोर करण्यासारखी गोष्टच नव्हती ना. जसं मी म्हटलं की जीवाचा धोका आम्हाला दोघाला पण सांगितला होता, तेव्हा पण आम्ही टेन्शनमध्ये होतो की ठीक आहे काय विचार करूया. पण त्यानंतर ते बोलले की जास्तीत जास्त धोका पण मुलग्याला होऊ शकतो, कारण की मंगळ वगैरे मला आहे किंवा काही छोट्या मोठ्या कारणांमुळे त्याला जास्त धोका होऊ शकतो. मग आणखीन शॉकमध्ये आलो की असं कसं. मग ही जी गोष्ट जेव्हा त्याच्या घरातल्यांना सांगितली ना त्यांनाही खूप जास्त टेन्शन आलं होतं. आणि आमचं म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरचं असं होतं की मुलगीला जरी काही झालं तरी आम्हाला टेन्शन आहे, मुलग्याला जरी काही झालं तरी आम्हाला टेन्शन आहे, कारण की असं नातं जवळचं आहे ना, कोणाला काही झालं तरी प्रॉब्लेम सगळ्यांनाच होणार होता.
त्यामुळे पण भीती वाटत होती. लांबच तर आपण विचार तर केला असते की यार काय करूया किंवा काय नाही. मग त्यानंतर हळूहळू त्याच्या घरातल्यांनी टाइम घेतला, मला वाटते भरपूर त्यांनी विचार केला आणि शेवटी ते एका निर्णयावर आले की नाही, आता लग्न करायचं नाही, करून देणारच नाही, कारण की एवढं मुलाचं जीवापर्यंत येते म्हटल्यावरती आम्ही तयारच नाही लग्न करून द्यायला. पण माझा नवरा तयार नव्हता. तो म्हणत होता की नाही, काही परिस्थिती आली तरीही आम्ही लग्न करणार. मग असं होतं की आम्ही निगेटिव्हच विचार करत होतो असं नाही, पॉझिटिव्ह पण विचार करत होतो. त्यामध्ये आम्ही म्हणायचो की एवढं काही नसतंय, आपण म्हणजे आम्ही एवढे पण असं हे नाही आहेत की या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मानतो पण एक लिमिट पर्यंत मानतो, त्यापेक्षा जास्त नाही मानत आहे. त्याच्या घरातले मानतात पण आमच्या घरातले फार जास्त एवढं मानत नाहीत. म्हणजे माझ्या घरातले फार जास्त मानत नाही. म्हणजे आम्ही काय म्हटलो की असं काही नसणार आहे, कारण आमच्या डोळ्यासमोर तरी असं कधी एक्झाम्पल घडलेलं नाहीये. ते माप सांगत होते पण. आणि महत्वाचं म्हणजे ते बोलत होते की एखादी शांती आहे किंवा पूजा आहे ती करावी लागणार. मग आमच्या पॅरेंट्स म्हणायचे की शांती पूजा केली होती सगळं ठीक होतंय. मग हे असलं कसलं आहे की शांती पूजा केली तर सगळं ठीक होतंय आणि नाही केलं तर मग सगळं बिघडतंय. ओके, म्हणजे असं आमचे विचार होते. पण त्याच्या फॅमिली मेंबर्स होते की नाही, तसं नाही, प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम आहेच, तर सॉल्व्ह करायचाच. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे, आपण काही ना काही याच्यावरती सोल्युशन काढूयात. टाइम निघत गेला ना, त्याच्या घरातले नाहीच 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 होतं त्यांचं. आणि माझ्या नवऱ्याचं असं होतं की नाही, इथंपर्यंत आलोय ना, आता तुम्ही सोडा म्हणते तर ते शक्य होणारच नाही, आपण काहीतरी सोल्युशन शोधू. आणि एवढं म्हणजे त्यांनी फोर्स करत होते ना, दुसरी मुलगी बघूया, दुसऱ्या कोणासोबत लग्न कर, सोडून दे विषय, आम्ही बघतो, आम्ही सांभाळतो सगळं, फक्त तू हा म्हण. पण त्याचं म्हणलं तर नाही, आता नाही सोडू शकत आहे. म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम्स आले तेव्हा सोडायचं म्हटल्यावर ही चुकीची गोष्ट आहे ना. जेव्हा सगळं ठीक होतं तेव्हा मी सोबत आहे, पण जेव्हा प्रॉब्लेम्स आले तेव्हा सोडून देणं हे चुकीचं आहे पूर्णपणे. मग ह्यावरती खरं सांगते बरेच महिने निघून गेले असतील किंवा बरेच दिवस निघून गेले होते. आम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड झालो होतो. खूप म्हणजे काही समजतच नव्हतं, काही सोल्युशन निघत नाहीये, स्ट्रेस व्हायला लागला आहे, फोर्स करायला लागले फॅमिली मेंबर्स. मग आम्ही विचार केला की आम्ही वेगवेगळे सोल्युशन शोधायचो. आम्ही म्हणायचो ठीक आहे, एवढं सगळं होतं तर आपण लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहूया. मग हे काही गोष्टी आमच्या इथं काही चालत नाहीत, पण आम्ही चष्टवारी म्हणायचो हे करूया, आपण नाही हे पण नाही, ठीक आहे. किंवा आपण असं करूया की आपण एकमेकांची एग्रीमेंट साईन करून घेऊया की मी काजल दुसरं कोणत्याच मुलग्यासोबत लग्न करणार नाही, तो पण कुठल्याच मुलगीसोबत लग्न करणार नाही, आणि आपण असंच राहू, असं पण आम्ही ठरवलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत नाहीत. मग घरात म्हणजे आम्ही चष्टेवारी म्हणत होतो, हे काही खरं मध्ये नाही, चष्टेत म्हणत होतो. पण मी कधीतरी विचारायचे त्याला की मी जर तुझ्या आयुष्यात नसेल तर तू काय करशील, तू कसा करशील, तर तो म्हणायचा मी संन्यास घेईन. म्हणजे या सगळ्या गोष्टी चष्टेवारी पण चालायच्या. आम्हाला आमचं काही डोकं चालत नव्हतं, मेंटली आम्ही प्रिपेअरच नव्हतो. आणि त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं हे पण आम्हाला समजत नव्हतं. हसायचं की रडूयात की काय करूयात, काहीच समजत नव्हतं. मी तर म्हणते मी तर भांडत पण नव्हते त्याच्यासोबत. मी जसं मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं, मी भांडत पण नव्हते, कारण की मला असं वाटायचं की आता ह्याच्यासोबत किती टाइम उरलाय हे माहीत नाहीये, किती टाइम उरला हे माहीत नाहीये. तर आता जर मी भांडण्यात टाइम घालवला ना तर खूप कमी टाइम मिळेल. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या ना, किंवा मागचं आठवायचं की हे काय घडलं, काय चाललंय, काय काय झालं, मग असं रडायला यायचं. आणि फॅमिली मेंबर्सच्या समोर पण आम्ही रडलेलो आहोत, आणि आमचं पाहून ते पण रडलेले आहेत. म्हणजे इतकी सिच्युएशन क्रिटिकल होती किंवा एवढी सिच्युएशन खराब होती ना, त्यांच्या हातात पण काही नव्हतं, आमच्या हातात पण काहीच नव्हतं, काहीच करू शकत नव्हतं कोणी. असं मी मिनी ब्लॉग्समध्ये बोलले की ह्या सगळ्या दरम्यान पण त्याने भरपूर सारे नवस बोलली होती. तर बऱ्यापैकी नवस आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि काही थोडेफार राहिलेले आहेत. ते पण आम्ही लवकर जसं टाइम निघून जाईल ना तसं पूर्ण करून टाकेल. आणि एक गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं की विषय पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत गेला होता, म्हणजे तोडण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी ना, लाईक शेवटचा विषयपर्यंत, शेवटचा टोकापर्यंत गेला होता. म्हणजे या गोष्टी पब्लिकली सांगू शकत नाही, पण एक तुम्हाला अंदाज समजला असेल की तोडण्यासाठी एक शेवटचे वाक्य असतात ना, शेवटचं बोलणं इथंपर्यंत गेलं. पण जाऊ दे म्हटलं, लाईक टाइम जसा निघत गेला ना, आम्ही सगळं आता सध्या विसरून गेलोय सगळं. जाऊ दे म्हटलं, काही लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे, आता सांगते की हळूहळू आम्ही काय सोल्युशन शोधायचा प्रयत्न केला किंवा काय सोल्युशन आम्ही शोधलं. आता जे काय होतं ना ते सगळं देवाकडेच होतं. आम्ही देवालाच म्हणायचो बाबा काहीतरी असं सोल्युशन काढ की ह्यातून आम्ही बाहेर पडेल. आणि कसं माहित नाही, पण कोणाच्या तर तोंडातून हा शब्द निघाला. लाईक मला परफेक्ट आठवत नाही कोणाकडून हे बोललं, कोणी बोललं हे,
मला वाटते माझ्या मम्मीने किंवा माझ्या नवऱ्याने बोलले असेल, पण असा शब्द निघाला की चला मग आपण खरं खोटं काय आहे ना हे काढण्यासाठी महाराजांकडे जाऊया. तर त्यांचं नाव पण मी सांगत नाही. तर महाराज कोण होते तर तुम्हाला थोडक्यात सांगते. एक ओळखीचे महाराज आहेत ज्यांना आम्ही खूप मानतो, खूप म्हणजे खूप. त्यांच्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. ओके, अशा गोष्टी आम्ही मानतो ज्या प्रत्यक्षात समोर दिसतात त्या. ठीक आहे, तर त्यांना मी खूप जास्त मानतो, त्यांचं खरं पण होत आहे. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, मग त्यांच्याकडे जाऊया, त्यांना सगळं माहिती आहे ना, ते लाईक डोळ्यासमोर बघूनच सांगतात की काय होणार आहे, काय घडतंय, सगळं सगळं सांगतात ते. आणि त्याच्यावर माझ्या फॅमिली म्हणजे त्या महाराजांवर माझ्या फॅमिलीचा पण विश्वास होता, त्याच्या फॅमिलीचा पण विश्वास होता. मग आम्ही विचार केला की त्यांच्याकडे जाऊया आणि शेवटचा जो निर्णय असणार ना तेच घेणार. हे पण आमचं सगळं फिक्स झालं. आणि जातानाच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे बघा, ते जे सांगतील ना हे शेवटचा निर्णय असणार आहे. तिथून येतानाच आपलं काय असेल ते फिक्स झालं. म्हणजे तिथं जे सांगतील ना तिथंच फिक्स झालं तुमचं. आणि इथंपर्यंत येऊ तर कुठतर माझी फॅमिली मेंबर्स पण दमले होते की नाही आता काहीच होत नाहीये ना, तर मग पुढं काहीच करू शकत नाही असं होतं. आणि शेवटची जी आस होती ना ती फक्त आमच्याकडे ते महाराजच होते, ते जे सांगणार आहे तेच होतं. मग ठीक आहे म्हणलं. मग त्याचे फॅमिली मेंबर्स आले नाहीत बघण्यासाठी. फक्त मी, माझे फॅमिली मेंबर्स आणि तो, आम्ही एवढे सगळेजणच गेलो 4 व्हीलरवरती त्यांच्याकडे भेटायला की बाबा काय खरंच अशा गोष्टी आहेत का, मग असेल तर काय करायचं, किंवा ह्या सगळ्या म्हणजे जीवाचा धोका होऊ शकतो का, खरंच पुढं काहीतरी खराब म्हणजे बाद काहीतरी होऊ शकतं का, तर आहे असं होत असेल तर मी ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का, किंवा नसेल तर मग मग काय तोडायचं होतं, म्हणजे लांब झालं असतो. ठीक आहे, असं होतं. एक खूप टफ मुवमेंट होता, खूप खूप खूप. आणि असं नाही की ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. लाईक नातेवाईक वगैरे असतात ना आपले जवळचेच, त्यांनी पण खूप काही बोललं. लाईक खूप काही घडतंय पण एकेकांना दिसतंय पण ते आले नाही जवळ, किंवा लाईक सपोर्ट कोणाचा नव्हता म्हणजे नातेवाईकांचा. तरी असं म्हटलं तर फक्त आम्ही आम्ही 4-5 जण असे जे लढतोय सगळं करतोय असेच आम्ही लढतोय सगळं करतोय, पण कोणाचा सपोर्ट नव्हता. आणि काही ठराविक जण होते फक्त ते बोलायला आणि मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठीच फक्त होते, दुसरं कशासाठीच नव्हते. मग त्यामुळे पण आणखीन भरपूर जास्त त्रास झाला. पण असं नाही, प्रत्येक गोष्ट जी घडते ना ती चांगल्यासाठीच घडते. त्यापासून आम्हाला शिकवण मिळाली की कसे आहेत लोक किंवा काय त्यांची, म्हणजे सगळं समजलं बऱ्यापैकी गोष्टी. तरी असो, बॅक टू द पॉइंट. मग त्या महाराजांकडे जायचं आम्ही ठरवलं. मग गेलो आम्ही सगळं, म्हणजे मी जेवढं सांगितलं, माझी फॅमिली, मी, माझा नवरा, असं आम्ही गेलो सगळीजण 4 व्हीलरवरून. आणि लगेच म्हटलं त्यांच्याशी बोलायचं, ते काय सांगतात ते ऐकायचं आणि मग लगेच माघारी निघूयात. तुम्हाला सांगते 90% आमचं झालं होतं की आता काही सोल्युशन निघत नाही, तुटणारच आहे. 10% फक्त चान्सेस होता आणि त्यावरच आम्ही गेलो होतो की आता काय होईल ते इथं सगळं डिसाईड करूयात आणि बघूयात. चान्सेस वाटत होते की हा, पण एक गोष्ट जी खरं तुम्हाला सांगते, माझा सिक्स सेन्स म्हणायचा की नाही काही झालं तर आमचं लग्न होणारच. आणि मी घरी पण बोलून दावलं, तर मला माहित नाही एवढे प्रॉब्लेम्स काय यायला लागल्यात लाईफमध्ये, पण मला एवढं माहिती आहे की माझं लग्न ह्याच्यासोबतच होणार, कारण की मला तसं वाटतंयच, असं म्हणजे माझा सिक्स सेन्स म्हणत होता, म्हणजे मला वाटत होतं. मग आम्ही गेलो, निघालो. आणि तिथे गेल्यावरती भरपूर नंबर्स होते. लाईक त्यांच्याकडे पण नंबर असतात ना की एमर्जन्सी वाल्यांचे लवकर नंबर असतात, लग्नांचे वेगळे, जॉबसाठी पाहणाऱ्यांचे वेगळे, आणि म्हणजे वेगळे वेगळे काय प्रॉब्लेम्स असेल, हेल्थ प्रॉब्लेम असेल तर वेगळी, अशी भरपूर सारी लाईन होती. त्यामुळे आम्हाला गेल्या दिवशी नंबर नाही मिळाला. आम्ही सकाळीच गेलो होतो. आम्ही म्हणत होतो जाऊपर्यंत आमचं चाललं होतं की माझा नवरा म्हणायचा काजू तेवढं देवाला म्हण की बाबा जो काही निर्णय असेल तो चांगला निर्णय असेल, आपल्याकडूनचा निर्णय असेल, म्हणजे आपल्याकडून आपण जिंकेल असं काहीतरी देवाला बोल आणि देव ऐकेल तुझं, असं बोलत राहा. मी म्हणायचे होय होय मी बोलेल तसं. आणि सगळेच आमच्या घरात म्हणजे सगळेजण आम्ही प्रे करत होतो की आमच्याकडूनच ते बोलावेत, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं त्यांनी शेवटचा निर्णय सांगावा, असं आम्ही देवाला प्रार्थना करत होतो.
गेल्यावरती आम्हाला नंबर नाही मिळाला. ते बोलले की सेकंड डेला नंबर मिळणार आहे. मग आम्ही वेट केलं, बरेच वेळ थांबलो, बघत होतो आम्ही लोकांना कसे कसे ते सांगायला लागलेत. आणि त्यांच्याकडे ऑलरेडी आम्ही पहिला पण गेलेलो आहोत आणि आमचा खूप 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 विश्वास, 100% विश्वास आहे त्यांच्यावरती. ओके. मग त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही तिथंच जवळपास रूम घेतली, तिथंच राहिलो सगळेजण. आणि मग सकाळचा नंबर होता, मग आम्ही तिथून पटकन आवरून मग सकाळी गेलो तिकडे. गेल्यानंतर बसलो होतो, लाईन मध्ये बसलो होतो. आणि मला वाटतं आम्ही दोघं पण लाईन मध्ये बसलो होतो, म्हणजे ज्याचा नंबर येईल तो लगेच पहिल्यांदा बोलेल. मी गर्ल्सच्या लाईनला बसलो होतो, तो बॉईजच्या लाईनला बसला होता. आणि त्या बॉईजचा मी खूप घाबरले होते, मी काय सांगू किंवा काय बोलायचं त्यांनी मग ते आपल्याशी बोलतात ना पहिल्यांदा. मला काहीच समजत नव्हतं. मला अजून तो मोमेंट आठवते. मला म्हणजे तोंडातून सर्व शब्दच निघत नव्हते. मग पहिल्यांदा माझा नंबर आला. ओके. त्याचा नंबर आला. मी आता जाम घाबरले, तर काय सांगायचं. मग मी सांगितलं असं माझे मम्मी पप्पा आलेले आहेत, माझा होणारा नवरा आलेला आहे आणि आमच्या लाईफमध्ये म्हणजे आमचं ठरलेलं आहे सगळं. आणि आमच्या लाईफमध्ये असं सांगितलंय की जीवाचा धोका आहे. मग खरंच आहे का? मग मला जास्त बोलायला येणं म्हटल्यावरती मी पप्पांकडे दाखवलं. मग पप्पांनी सगळं सांगितलं आणि त्यांनी ऑलरेडी आम्हाला ओळखत होते. ओके. थोडंफार ओळखत होते. आणि मग सगळं सांगितल्यानंतर ना मग ते बोलले, एवढ्या लवकर लग्न करणार आहे का? तर नाही, एवढ्या लवकर नाही करणार आहे, पण फक्त आम्ही बघतोय की बाबा लग्न निघतंय का नाही आणि हे प्रॉब्लेम सांगितले ते खरंच लाईफमध्ये घडणार आहेत की नाही, ह्यावर फक्त म्हणजे ह्यावर तुमचं मत काय आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत का हे फक्त आम्हाला सांगा. मग त्यांनी समोर पाहिलं वगैरे, ते असे पाहूनच सांगतात की काय जे होणार आहे ते सगळं पाहून सांगतात. असं नाही की हात बघतात, कुंडली बघतात, नाही, डोळ्याने पाहूनच त्यांना समजते की काय लाईक आपल्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आपल्या लाईफमध्ये काय घडायला, तू काय आहेस, तू काय केले, तू काय नाही केले, छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना सगळं माहिती. इतकी त्यांच्याकडे पॉवर आहे, म्हणजे शक्ती आहे देवाने दिलेली. ओके. खरं सांगतो आमची धगधग 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 एवढी जोरात अशी सगळ्यांचं व्हायला लागलं होतं ना, धगधग, घाबरलोच होतो आता पुढे काय सांगतात. त्यांचा एक शब्द आमची पूर्ण लाईफ डिसाईड करणार होते, माझी त्यांची. म्हणजे एक शब्द किती इम्पॉर्टंट आहे बघा, पूर्ण लाईफ आमची डिसाईड करणार होते ते. त्यांनी बघितल्यानंतर ना ते बोलले की काही टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ, बिंदास्त लग्न करा. तुमच्या मनामध्ये पाप नसेल ना तर तुमच्यासोबत काही वाईट घडणार नाही. चांगल्या होऊन सगळं होऊन जाईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझा हात त्यांच्यावरती आहे आणि बिंदास तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. असं म्हटल्यावर जी आम्हाला खुशी मिळाली, म्हणजे ते बोलले की त्यांना काही होऊ देणार नाही, ही माझी जबाबदारी आहे, तुम्ही बिंदास लग्न करून द्या, टेन्शन घेऊ नका. तुमचं मन जर चांगलं आहे ना तर सगळं काही ठीक होऊन जाईल, कोणी तुमचं वाईट नाही करू शकणार आहे. आम्ही खूप जाम खुश झालो. आता त्यांच्याकडून तर टोटली हाय होतं, म्हणजे हा होतं तुम्ही करा, काही होणार नाही, एकदम व्यवस्थित सगळं होईल. आणि लाईक आता तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की खूप सोपी गोष्ट होती किंवा काय एवढं हे होतं, पण तेव्हाची सिच्युएशन आमची खूप खराब होती. गाडीतून आम्ही निघालो 4 व्हीलर मध्ये. मग पप्पा बोलले की बरं झालं ते होय म्हटले, नाहीतर कदाचित इथून पुढची लाईफ पूर्णपणे वेगळी होती, कारण की ते पण दमले होते की कुठेपर्यंत काय करायचं. मग शेवटी आता ते बोलले ना की हा चांगला आहे, ठीक आहे, तुम्ही करा. मग तेव्हा जाऊन सगळं पप्पाच्या पण मनात आलं की 100% ठीक आहे, तर काही कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही त्याच्या फॅमिली मेंबर्सना पण सांगितलं. मग तेव्हा जाऊन त्याची मम्मी पप्पा वगैरे तयार झाले. ते पण म्हणायला लागले ठीक आहे, ते बोलतात ना, ते विश्वास देतात ना, मग करूया लग्न, आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाहीये. मग तसंच आणखीन एक व्यक्तींवर पण आम्ही विश्वास करतो, एक देवांच्या म्हणजे गुरुजीच आहेत त्यांच्यावर. मग ते पण बोलले की त्यांना पण आम्ही खूप वर्षापासून मानतोय, की माझी मम्मी वगैरे खूप म्हणजे मानते. आणि मग त्यांनाही विचारले होते, हे बोलले की काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही लग्न करून द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या म्हणजे म्हणतो ना, त्यांच्या केसांना पण हात लागू देणार नाही कोणाचा, इतकं आम्ही तुम्हाला म्हणजे विश्वास देतो की त्यांना काही होणार नाही, एवढी सगळी जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही बिंदास्त करा. म्हणजे असं सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज यायला लागले सगळ्यांकडून हळूहळू. मग मग तेव्हा आम्हाला थोडंसं छान वाटायला लागलं. मग तरीही म्हटलो की ठीक आहे, तरीही ते बोलतात ना शांती करूयात. मग म्हटलं आपल्या मनाच्या समाधानासाठी कसं नाही का आपण शांती करूयात, भलेही पुढं काय होईल नाही होईल आपल्याला काय माहित नाही, आपला भलेही जास्त विश्वास नसला तरी म्हटलं आपल्या मनाला कधी वाटू नये की आपण शांती केली नाही, म्हणून काही थोडेफार एक्स्ट्रा पैसे गेले तरी चालेल, पण त्यांनी जी जी शांती सांगितली होती ना ती आम्ही लग्नाच्या आधी केली.
आणि मग तिथून पुढे हळूहळू थोडंसं ठीक झालं. सो इथपर्यंतच मला स्टोरी सांगायची होती. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आता इथून पुढे काय काय झालं तुम्हाला थोडक्यात सांगते. माझ्या लाईफमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम आला, त्यामुळे मला लवकर लग्न करायचं डिसिजन घ्यावं लागलं. हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.